मी 2 महिने झाले इथून येऊन गेले साहेब. तुमच्या हातपाय जोडले आम्ही. तुम्हाला सांगितले की कमीत कमी पाणी तरी बंद करा. नमस्कार। भिवंडी तालुका स्थित वरुण नौघर ग्राम सभा के पास खाड़ी का बांध टूटने से ग्रामीणों का हो रहा भारी नुकसान। इन तकलीफों को लेकर शिवसेना पार्टी भिवंडी शहर पूर्व विधानसभा के अध्यक्ष संजय काबोकर और ग्रामीणों ने आमदार शांताराम मोरे को सूचना दिया। सूचना मिलते ही आमदार ने तत्काल ही तहसील के वरिष्ठ अधिकारी को सूचित कर स्वयं टूटे हुए बांध का जायजा लेने पहुंचे। वहीं अधिकारियों को आदेश दिया और कहा कि अतिशीघ्र बांध का काम चालू किया जाए ताकि ग्रामीणों को राहत मिले। अधिकारियों ने भी ग्रामीणों को आश्वासन देते हुए बांध का काम होली से पहले पूर्ण कर दिया जाएगा। ऐसे में सभी ग्रामवासियों ने आमदार शांताराम मोरे और अधिकारियों का आभार व्यक्त किया। आइए देखते हैं आगे का खास रिपोर्ट। बिचारा 2 महिने अगोदर आलते हैं, यावेळी ते तात्काळ आम्ही 10 दिवसात ते पाणी तरी बंद करतोय ही आम्हाला शाश्वती होती। आज 2 महिने झाले साहेब. तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्ही त्याचं नाव आम्हाला सांगता की बंद आम्ही त्याला सांगितले करायला. सांगतो मी तुम्हाला सांगितलं एस्टिमेट असं असतं का? मी तुम्हाला बनवून देतो. मी पहिल्यापासून याला शब्द दिला एस्टिमेट असो नसो फोटो पण आहे माझ्याकडे सगळे साहेब. बघा इथे 15 फूट पाणी खोल आहे. त्याला सांगितलं का तुमचं एस्टिमेट हो नसो हो मी तुम्हाला बनवून देतो. यांना सगळ्यांना सांगितलं की मी देतो. बनवून देतो. किती महिने झाले? महिने किती झाले? आता तुम्हाला सांगतो आम्हाला इथं नहीं। देखिए बारिश के टाइम जब पावसामध्ये हा जो नदीचा बांध आहे जो आमच्या वडूनगरकरांच्या शेतीमध्ये हा सर्व खारा पाणी जातो आणि सर्व शेतीचं नुकसान होतं। तर ते संजय जी माझ्याकडे दुपारी आले आणि सांगितलं की असा असा विषय आहे। तर मी लगेच आपल्या खार भूमीच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी तात्काळ त्यांचे अधिकारी असतील त्यांना सर्वांना इकडे पाठवले आणि आम्ही त्याची पाहणी केली की खरोखरच त्या खाडीचं जे पाणी आहे ते पूर्ण इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातं आणि पूर्ण जमिनीची म्हणजे खरोखरच वाट लागलेला आहे। जे भात पिकवलेला आहे तो पण त्यांच्या हातात न आलेला। त्याच्यामुळे एवढं नुकसान झाल्याच्या नंतर साहजिकच आहे कोणी आपले इथले कार्यकर्ते असतील सर्वांची मागणी होती की साहेब एकदा आपण येऊन बघावा आणि ते जे आमचं बांध तुटलेला आहे तो आम्हाला पुन्हा एकदा बनवून द्यावा आणि आमचे जे शेतीचं नुकसान आहे ते होऊ नये याच्याकरता आपण तात्काळ त्याच्यावर निर्णय घेऊन आणि लगेच इथले अधिकारी ते खारभूमीचे आले, सर्वच इथले पदाधिकारी आहेत ते पूर्ण आले आणि मी पाहणी केली आणि आताच आमचे इथले आमचे मित्र आहेत प्रवीण पाटील यांना मी सांगितलं की ते एस्टिमेट बनवतील तेव्हा बनवतील पण तुम्ही काम चालू करा जेणेकरून इथला जो पाणी प्रश्न आहे म्हणजे खारा पाणी आतमध्ये जमिनीत येणारा तो तरी बंद होईल। आणि आम्ही येताना बघितलं की त्या खाडीमध्ये पूर्ण केमिकलचं पाणी आहे। भिवंडीचे जे डाईंग वगैरे आहेत ते पूर्ण डाईंगचं केमिकलचं पाणी या खाडीमध्ये येऊन आणि या भात शेतीमध्ये घुसतो। म्हणजे ती जर भात शेती लावतात ती पूर्ण त्या केमिकलच्या पाण्यामुळं पूर्ण नष्ट होते। म्हणजे इथल्या शेतकऱ्यांवर दुबार दुष्काळीचा परिणाम म्हणजे एक तर खाडीचं पाणी आतमध्ये येणं आणि केमिकलचं पाणी आतमध्ये येणं हे कुठेतरी थांबावं म्हणून आमची सर्व या लोकांची धावपळ म्हणून अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि तत्काळ काम चालू करण्याचं सांगितलं। त्यांची माझी भेट झाली प्रकाश पाटील साहेबांची आणि साहेबांना मी विषय सांगितला तर साहेबांनी मला तत्काळ आमदार साहेबांची भेट घ्यायला सांगितलं आणि आमदार साहेबांना हा विषय सांगितला मी की साहेब आमच्या वडूनगर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मला वाटतो मागच्या दिवाळीच्या याच्यामध्ये हा आमच्या खाडीचा बांध फुटला होता आणि तोच पाणी मला वाटतो आज आमची 500-600 एकर जमीन आहे वडूनगर गावांची त्या जागेला इफेक्टिव्ह करतो। आणि मला वाटतं ह्या ज्या भात सीझनचा आमचा जो सीझन होता हा पूर्ण नुकसान झाला आहे आणि काही भागामध्ये आमची लोक हा माशांचा व्यवसायही करतात म्हणजे तले छोटे छोटे त्यांचं त्याच्यावरती उदरनिर्वाह चालतो हेही डॅमेज झाला। त्याच्यामुळे मी मोरे साहेबांना जेव्हा भेटलो त्यांना मी सांगितला विषय त्यांनी माझ्यासमोर तत्काळ जे खारलँडचे ऑफिसर आहेत त्या लोकांना फोन करून त्यांची चर्चा झाली तर त्यांना त्यांची एक अडचण होती की ह्या करण्यासाठी यांना निधी उपलब्ध नाही पण त्यांनी सांगितलं की जर मोरे साहेबांचा ह्याला पत्र भेटला तर आम्ही याच्यामध्ये क्विकमध्ये काम करू
तसं तुम्ही आता मोरे साहेबांनी बोलताना असं ऐकलं असेल तुम्ही की साहेबांनी सांगितलं की तुम्ही इस्टिमेटच्या भानगडीत पडू नका, लोकांची शेती कशी वाचेल त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि ते फोकस करून ते लोकांना कसा याचा न्याय मिळेल ते करून टाका. तुमच्या माध्यमातून आज मला वाटतं गावाला मी एक संदेश देतो की मोरे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं पत्र जर गेला तर मला वाटतं ह्या कामाला लागणार एक 25-30 लाख रुपयाची निधी लागणार आहे, पण ते मोरे साहेबांनी ते ऍक्सेप्ट केलाय, अधिकाऱ्यांनी ते ऍक्सेप्ट केलाय आणि ते मला वाटतं लवकर त्याचं आपल्याला निवारण होईल. आणि एक दुसरा मी मोरे साहेबांना दुसरा एक सांगितलं की साहेब या आमच्या खाडीमध्ये डाईंगचा पाणी जो येतो त्या डाईंगचा केमिकल युक्त पाणी आल्यामुळे फार आमची शेती मला वाटतं साहेबांनी सांगितलं की दोन्ही बाजूनी मेलेले आहेत, एक तर अतिवृष्टीचा याचा पण होतो आणि याचा पण नुकसान होतो, तर ते कुठे थांबला पाहिजे. तर आमच्या गावाच्या वतीने साहेबांना विनंती आहे की साहेब त्या अधिकाऱ्यांनी तुम्ही लवकरच बोलवून घ्यावा आणि असेच एक पाणी दौरा करा जेणेकरून हा पाणी कुठे थांबला पाहिजे आणि या आपल्या वडूनगर ग्रामपंचायतच्या लोकांना याचा न्याय निवारा करून त्यांना न्याय भेटला पाहिजे. धन्यवाद. प्रथम तर मी आमचे मोरे साहेबांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय की त्यांनी तातडीने आमचे संजय काबूकर आहेत यांच्या फोनला रिस्पॉन्स दिला आणि आमची जी समस्या आहे ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी या जागेवर आले. म्हणून मोरे साहेब आम्ही संपूर्ण गावातर्फे आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. आणि ज्याप्रमाणे त्यांनी आता सांगितलं की त्यांनी आता निर्देश दिलेले आहेत, आता वानखडे साहेब इथे स्वतः आहेत, त्यांनी आश्वासित केलेलं आहे की या होळीच्या आतमध्ये आम्ही ही संपूर्ण बांधबंदिस्ती करून देतो. तर आम्ही त्याप्रमाणे त्यांचं सुद्धा आणि वानखडे साहेबांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही जी आम्हाला डेडलाईन दिलेली आहे कमीत कमी ते आश्वासन पूर्ण करा जेणेकरून आमच्या गावाला या शेतीचं नुकसान होणार नाही. कारण गेल्या वर्षी जवळजवळ या पाण्याच्या प्रदूषणामुळे आणि या बंदिस्तीमुळे 50% जवळजवळ लोकांनी शेत कापलंच नाही. तर या वर्षी तशी होऊ नये परिस्थिती, म्हणून आम्हाला ती लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी अशी आमच्या या संपूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि पुन्हा एकदा मोरे साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की तत्काळ त्यांनी जे अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी पटापट करावी आणि आम्हाला निर्धास्त करावं. तसंच हे खारलाईनचे साहेब आलेले गोराट साहेब वालून यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे, तर त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि हे काम त्यांनी त्वरित पूर्ण करावं, त्याची अंमलबजावणी करावी एवढी त्यांना मी विनंती करतो.